नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख। कामकाजाची सुरुवात तर रोजच मी करत असतो, परंतु माझ्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती ज्या आशा अपेक्षेने येतोय, मी काय खुर्चीवरच बसून त्याचे काम करत नाही, दारात येऊन सुद्धा त्यांचे काम समजून घेऊन काम करत असतो। व तसेच सभागृहात कामकाज करत असताना माझ्याशी व ग्रामपंचायतशी निगडीत जे कर्मचारी असतात आणि माझ्याकडे येणारे जे काही नागरिक असतात त्यांचे कामकाज व्यवस्थित मी करून देत असतो। व तसेच BLO ना भेटून आज त्रुटीत आलेल्या जे काही फॉर्म असतील त्यांचे काम व्यवस्थित करून घेण्यासंदर्भात BLO कडून आढावा घेतलं व त्यांचे फॉर्म व्यवस्थित भरून घेण्यासंदर्भात त्यांना सूचना केल्या। व तसेच कामकाज सुरू असताना माझा जे चाहता वर्ग सर्कल मधला आहे, मग वसंत भैया राठोड असेल, सोळंकेजी असेल, नाना असेल, असे अनेक जण माझ्याकडे ग्रामपंचायत येथे चहा पाण्याला आले। मी त्यांच्याशी मन मोकळे गप्पा मारल्या व सिरसाडाबद्दल त्यांना कामकाजाबद्दल माहिती दिली। व तसेच आपल्या शहराला ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून हरित सिरसाडा शहर करण्याचा जे संकल्प जलनायक मयंक गांधीजी सरांनी केलेला आहे, त्यांच्या माध्यमातून आज 36,000 झाडं आपल्या सिरसाड्याला उपलब्ध झालेले आहे। ते सर्व झाडं आपल्या सिरसाडा येथील पाणी पुरवठा विभागाच्या ठिकाणी मी उतरून घेतले, स्वतः जाऊन झाडांची तपासणी केली व ग्लोबल विकास ट्रस्टच्या पूर्ण टीमशी चर्चा करून ते झाडं कुठं कुठं प्लांटेशन करायचे आहे त्या संदर्भात सविस्तर त्यांच्याशी चर्चा केली। लवकरच आपल्या सिरसाडा शहरात झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे। एकूण 10 जातीचे झाडं, त्यात जाम असेल, जांभूळ असेल, सीताफळ असेल, असे अनेक झाडं आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे आणि ते लवकरच आपल्या सिरसाडा शहराला लागणार आहेत। असेच आपल्या सिरसाडा शहराला आपल्याला हरित सिरसाडा, पाणीदार सिरसाडा करायचा आपण ठरविलेला आहे। ह्या झाडं लावण्याच्या कार्यक्रमात आपण सर्वच जण साथ देताल अशीच अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज।